दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात आमच्याकडे बर्थडेनेच होते. तर आज आहे 1 जानेवारी आणि सकाळी उठून बघते तर आमच्या घरच्या कुत्तूने माझ्यासाठी सरप्राईज तयार केलं होतं. ते म्हणजे नवीन सँडलला डिझाईन करून दिली होती. असं सरप्राईज नवीन वर्षाला कोणी दिलं नसतं. संध्याकाळी मी आणि मम्मी निघाले मामा आणि मावशीच्या घरी जायला, कारण मावशीच्या मुलाचा जो बर्थडे आहे. बस पकडली आणि पोहोचलो सफाळ्याला. तर मामा आम्हाला घ्यायला आला होता. आता बर्थडेला जात आहेत तर गिफ्ट तर घ्यायलाच पाहिजे. गिफ्ट तर घेतलं आणि गेलो खाऊ घ्यायला. मम्मी मावशी आणि मामाच्या मुलांसाठी खाऊ घेत होती. तेवढ्यात मामा मला बोलला, तुला जे पाहिजे ते घे, सर्व पैसे तेरा मामा देगा. थोडं थोडं करून पाहिजे तो खाऊ घेतला. मामाने बिल दिलं आणि मामाला लुटायची एक वेगळीच मजा असते नाही का. तसा माझा मामा आहेच भारी. केक वगैरे घेतला आणि पोहोचलो बर्थडे बॉयच्या घरी. मग मावशी मम्मी आणि मामीने बर्थडे बॉयची आरती केली. चला आता होती केक कटिंगची बारी. मग केक खाल्ला, थंड पिला आणि सर्वजण बसलो जेवायला. असं सर्वजण एकत्र बसून जेवायला एक वेगळीच मजा येते नाही का. जेवण वगैरे केलं आणि मग बसलो बाहेर गप्पा गोष्टी करायला. आणि इकडे बर्थडे बॉय तर बघा कसं स्माइल करत करत मेसेजचे रिप्लाय करत आहे. अरे बर्थडेचे विश केलेले त्याचे रिप्लाय. चला आजच्यासाठी इतकंच. उद्या भेटूयात. तोपर्यंत टाटा बाय बाय.